लर्न विथ अकिसर या यूट्यूब चॅनलवर आपलं एकदा पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी अत्यंत उपयुक्त असे मराठी व्याकरण संदर्भीय प्रश्न पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहेत. टेट एक्झाम 2023साठी आपण कोणत्याही मीडियमचे विद्यार्थी असो, आपला माध्यम कोणताही असो, सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जातात. तर हे जे प्रश्न आहेत ते केअरफुली आपण पाहणार आहोत. तर तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळणार. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात. तर चला मित्रांनो, पाहूया आजचा आपला पहिला प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 39. परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, लता मंगेशकरांची जुनी गाणी मनाला मंत्रमुग्ध करतात, या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा. 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे. वेदमंत्राचा अनुभव येणे, मनाच्या तोल जाणे, मनावर जादू होणे किंवा मांत्रिकाने जादू करणे. तर प्रश्न क्रमांक 39 जे आहे त्याच्या जे योग्य उत्तर असेल ते असेल मनावर जादू होणे, कारण की जे लता मंगेशकरची जे गाणी आहे ते मनावर जादू करतात. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 40. रिकाम्या जागासाठी सर्वात योग्य शब्द लिहा. भारत हा टिंबटिंबो देश आहे. तर 4 पर्याय आपल्याला येथे पण दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1 सरळ, 2 सलग, 3 अखंड, 4 सपाट. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अखंड. भारत हा अखंड देश आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 41. भीत्यापाटी ब्रह्मराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा. येथे आपल्याला म्हणीचा योग्य असणारा पर्याय ओळखायचा आहे. भीत्यापाटी ब्रह्मराक्षस हे जे म्हणी आहे त्याचा अर्थ आपल्याला इथे शोधायचे आहे. तर मित्रांनो, 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. राक्षसासारखा माणूस भित्रा असतो. 2 जो भीतो घाबरतो त्याच्यावर आणखी संकटे कोसळतात. क म्हणजेच 3 ब्रह्मराक्षसाला भिवू नये किंवा 4 भीती वाटते तेव्हा ब्रह्मराक्षसाचा जप करावा. तर मित्रांनो, येथे जे आपला योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2 म्हणजे जो भीतो घाबरतो त्याच्यावर आणखी संकटे कोसळतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर करा. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? मित्रांनो, येथे आपल्याला तत्सम शब्द ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 42 येथे विचारलेला आहे, पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? तत्सम शब्द आपल्याला येथे ओळखायचा आहे. तर पहिला पर्याय आहे मंदिर, देऊळ, अजान, साखर. तर मित्रांनो, योग्य जे उत्तर असेल प्रश्न क्रमांक 42चा ते असेल मंदिर, म्हणजे तत्सम शब्द आहे मंदिर. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 43. 43वा प्रश्न येथे विचारलेला आहे, वारंवार हे दृश्य पाहावे असे वाटते, अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे? एक शब्द येथे दिलेला आहे वारंवार. हे आपल्याला ओळखायचं आहे की क्रियाविशेषणाच्या प्रकारापैकी हे कोणते प्रकारचे उदाहरण आहे. तर 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण, कालदर्शक क्रियाविशेषण, सातत्यदर्शक क्रियाविशेषण किंवा स्थितीदर्शक क्रियाविशेषण. तर मित्रांनो, वारंवार हे जे शब्द आहे ते म्हणजेच पुनरुक्ती करते. तर आवृत्तीदर्शक म्हणजेच पुनरुक्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण. वारंवार म्हणजेच पुनरुक्ती. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 44. अशुद्ध शब्द ओळखा. येथे आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे. संगीत, शरीर, नवीन, प्रतीक्षा. तर येथे जे अशुद्ध शब्द आहे, जे योग्य रीतीने लिहिलेला नाही आहे, ते आहे संगीत.
कारण संगीत जे आहे ते अशुद्ध येथे झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 45 पाहूया. पाय घसरला आणि पडलो केवळ वाक्य करा. पाय घसरलो आणि पडलो या वाक्याचे आपल्याला केवळ वाक्य करायचं आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. पाय घसरला म्हणून पडलो, पाय घसरून पडलो, पाय घसरला अन पडलो, पाय घसरला तेव्हा पडलो. तर इथे म्हणून दिलेलं आहे, इथे तेव्हा दिलेलं आहे आणि इथे अन दिलेलं आहे. पण आपल्याला इथे केवळ वाक्य करायचे आहे. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पाय घसरून पडलो. हे झालं आपला केवळ वाक्य. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 46. खालील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. उपरती होणे. उपरती होणे या वाक्याचा आपल्याला अचूक पर्याय इथे ओळखायचा आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. आवडणे, प्रेमभंग होणे, पश्चाताप होणे किंवा साक्षात्कार होणे. तर मित्रांनो योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पश्चाताप होणे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 47. 47वा प्रश्न पाहूया. प्रश्न विचारलेला आहे, शिक्षक मुलांना अंकगणित शिकवितात म्हणजेच मॅथमॅटिक्स या वाक्यातील कर्ता ओळखा. आपल्याला इथे कर्ता ओळखायचा आहे. शिक्षक मुलांना अंकगणित शिकवितात हे जे वाक्य आहे या वाक्यातील आपल्याला कर्ता येथे ओळखायचा आहे. तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 47 आपण पाहत आहोत. मुलांना, शिक्षक, अंक किंवा गणित. तर येथे जो कर्ता असेल ते असेल शिक्षक. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 48. अतिशय सोपा हा प्रश्न आहे. नाचता येईना टिंब टिंब वाकडे म्हणून पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा. तर नाचता येईना अंगण वाकडे ते आपण हिंदीमध्ये म्हणतो की नाचता येईना अंगण तेढा. अशा प्रकारचा हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 49. येथे विचारलेला आहे, पानिपत झाले या शब्दातील ध्वन्यार्थ ओळखा. पानिपत झाले म्हणजे काय झाले या शब्दातील ध्वन्यार्थ ओळखायचा आहे आपल्याला. 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहेत. पानिपतचे युद्ध झाले, 2 सर्वनाश झाला, 3 सगळीकडे पाणी पाणी झाले किंवा पानिपतची गोष्ट सांगितली. तर पानिपत झाले म्हणजेच सर्वनाश झाले, सर्व काही समाप्त झाले. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे आपला ते योग्य उत्तर असेल. यानंतर पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 50. घोडा रोज खरारा करावा हे जे वाक्य दिलेलं आहे कंसातल्या शब्दाचे सामान्य रूप तयार करून चतुर्थी विभक्ती एक वचन प्रत्यय लावा. येथे प्रश्न विचारलेला आहे, कंसातल्या शब्दाचे सामान्य रूप तयार करून चतुर्थी विभक्ती एक वचन प्रत्यय लावा. तर 4 पर्याय आपल्याला येथे दिलेले आहे. आपण प्रश्न क्रमांक 50 पाहत आहोत. घोडाला, घोड्याला, घोड्याला, घोडला. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल आपला घोड्याला म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 51वा प्रश्न पाहूया. तो मुंबईला जाणार की नाही हे जे वाक्य आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. तो मुंबईला जाणार की नाही. तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. उद्गारार्थी, प्रश्नार्थी, नाकारार्थी, संकेतार्थी. तर शेवटी जे आहे ते आपल्याला प्रश्नचिन्ह येतं दिसत आहे आणि प्रश्नसुद्धा विचारलेला आहे की तू मुंबईला जाणार की नाही. तर हे जे आहे आपला पर्याय क्रमांक 2 जे असेल ते असेल आपला योग्य उत्तर म्हणजेच प्रश्नार्थी. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 52. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 52 पाहूया. तू काही आता लहान नाहीस. येथे प्रश्न विचारलेला आहे, तू काही आता लहान नाहीस. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. यासाठी खालील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा. या वाक्यासाठी आपल्याला होकारार्थी वाक्य येथे निवडायचं आहे. प्रश्न क्रमांक 52 आपण पाहत आहोत. तू आता मोठा झाला आहेस. 2 तू आता लहान उरला नाहीस. 3 तू केव्हा मोठा होणार आहेस क्वेश्चन मार्क. मोठा हो जरा आता तरी. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे आपलं ते योग्य उत्तर असेल. तू आता मोठा झाला आहोस हे आपला योग्य उत्तर असेल. पाहूया प्रश्न क्रमांक 53. प्रश्न विचारलेला आहे, खालील वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती सांगा. मुलांनो फुलासारखे जपावे. मुलांना फुलासारखे जपावे. मुलांना या शब्दाची आपल्याला विभक्ती सांगायची आहे. तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 53 आणि योग्य जे उत्तर असेल ते असेल प्रथमा, चतुर्थी, षष्ठी किंवा पंचमी. तर प्रश्न क्रमांक 13चे जे योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2 म्हणजेच चतुर्थी विभक्ती येथे आहे. प्रश्न क्रमांक 54 पाहूया.
क्वेश्चन नंबर 54. ज्या वाक्यात केवळ एकच उद्देश व एकच विधेय असते अशा वाक्यास काय म्हणतात? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे की ज्या वाक्यात केवळ एकच उद्देश व एकच विधेय असते अशा वाक्यास काय म्हणतात? तर 4 पर्याय आपल्याला येथे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 54. संयुक्त वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य किंवा नकारार्थी वाक्य. तर केवल वाक्य आपण कशाला म्हणतात? ज्या वाक्यात केवळ एकच उद्देश व एकच विधेय असतो त्याला आपण केवल वाक्य असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 55 पाहूया. अवतरण चिन्हे वाक्यात कुठे दाखविली जातात? इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा आपल्याला इथे दिलेला आहे. दुहेरी अवतरण चिन्ह हे वाक्यात कुठे वापरतात हे ते प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 55. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. वाक्याच्या आरंभी व शेवटी, वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या मध्यभागी किंवा यापैकी कुठेही नाही. तर डबल इन्व्हर्टेड कॉमा जे आहे, दुहेरी अवतरण चिन्ह ते वाक्याच्या आरंभी व वाक्याच्या शेवटी जे ते वापरला जातो. प्रश्न क्रमांक 56. रिकाम्या जागी योग्य ते केवल प्रयोगी अव्यय वापरा. साहेब मी मध्ये बोलू का? डॅश डॅश. टिंबो टिंबो साहेब मी मध्ये बोलू का? येथे आपल्याला योग्य पर्याय म्हणजेच रिकामी जागी आपल्याला इथे पूर्ण करायची आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. अरे चा, अहो, वा, अरे. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अहो साहेब मी मध्ये बोलू का. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 57. स्वतःहून आपत्ती ओढळून घेणे या अर्थाची म्हण ओळखा. स्वतःहून आपत्ती ओढवून घेणे या अर्थाच्या म्हण ओळखा. तर हाताचे सोडून पडत्याच्या मागे धावणे, पुढच्याच ठेवच मागच्या शहाणा, बुडत्याच्या पाय खोलात, हात दाखवून अवलक्ष करून घेणे. प्रश्न क्रमांक 57 आहे आणि योग्य जे उत्तर असेल ते असेल बुडत्याच्या पाय खोलात. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 58. येथे 58 प्रश्न विचारलेला आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. आपल्याला इथे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. सर्वांनी शांत बसा हा कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? संकेतार्थी आहे की विधार्थी आहे, संयुक्त आहे की आज्ञार्थी आहे? तर 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 58 आणि योग्य जे उत्तर असेल ते असेल सर्वांनी शांत बसा, कारण इथे आज्ञा दिलेली आहे. आज्ञार्थी वाक्य हे झाला. अनुज TET मध्ये हा प्रश्न विचारलेला होता 2018च्या TET परीक्षेत. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अनाथ, अज्ञान, अक्षय, अग्रज. तर अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल अग्रज. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 60. तू जबाबदारीने काम केले नाहीस, पुढील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा. इथे आपल्याला होकारार्थी वाक्य निवडायचं आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 60 आपण पाहत आहोत. तू जबाबदारीने काम करतोस, तू बेजबाबदारपणे काम केलेस, तू जबाबदारी ओळखली नाहीस, तू जबाबदारीने काम करणारा आहेस. तर योग्य जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2, तू बेजबाबदारपणे काम केलेस. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 61. शेवटचे काही प्रश्न राहिलेले आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर पण करा. प्रश्न क्रमांक 61 आहे. छे छे या केवल प्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. तुच्छता, तिरस्कार, आश्चर्य, विरोध. तर येथे जे आहे योग्य उत्तर असेल ते असेल विरोध, कारण आपण छे छे तेव्हा म्हणतो जेव्हा आपण विरोध करत असतो. प्रश्न क्रमांक 62 पाहूया. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? येथे आपल्याला शुद्ध शब्द जे आहे ते ओळखायचा आहे. पूर्ण विचार. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहे आणि पूर्ण विचार हा शब्द येथे दिलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपला योग्य उत्तर असेल, म्हणजे लेखन नियमानुसार जे आहे पूर्ण विचार हे येथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 63 आणि 8चा आपला शेवटचा प्रश्न आपण पाहूया. पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? येथे आपल्याला अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. दररोज, रात्र दिवस, अभ्यास किंवा यापैकी कोणताही नाही. तर प्रश्न क्रमांक 63चे जे योग्य उत्तर असेल ते असेल यापैकी कोणताही नाही, कारण येथे अभ्यस्त प्रश्न जे आहे ते कोणताही नाही आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओत.